आपल्या जीवनात अनेक वेळा आपण मोठ्या उत्साहाने एखादे नवीन लक्ष्य किंवा सवय सुरू करतो. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठण्याची सवय लावणे, रोज व्यायाम करणे किंवा दररोज अभ्यास किंवा कामाचे एखादे ठराविक लक्ष्य ठेवणे. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही छान चालते आणि आपण खूप उत्साहाने आपली नवी सवय पाडतो. पण जसेच आयुष्यात काही अनपेक्षित गोष्टी घडतात, जसे कामाचा ताण वाढणे, तब्येत बिघडणे किंवा मूड खराब असणे, तसे आपली ती सवय हळूहळू तुटू लागते. मग आपल्याला वाटते की आपल्यात शिस्त नाही किंवा आपण सातत्य ठेवू शकत नाही. पण प्रत्यक्षात समस्या आपल्या इच्छाशक्तीत नसते, तर आपल्या विचारांच्या कडकपणात असते. हीच गोष्ट इलास्टिक हॅबिट्स या पुस्तकाची पहिली शिकवण सांगते की सातत्याइतकेच लवचिकपणाही महत्त्वाचा आहे. साध्या शब्दात समजायचे झाले तर समजा तुम्ही ठरवले की रोज 1 तास व्यायाम करायचा. काही दिवस सगळे व्यवस्थित चालते, पण एखाद्या दिवशी तुम्ही ऑफिसमधून उशिरा आलात, शरीर थकलेले आहे किंवा बाहेर पाऊस पडत आहे. अशा वेळी तुमच्यासमोर 2 पर्याय असतात. किंवा पूर्ण व्यायाम सोडून द्या किंवा किमान थोडे तरी करूया असा मार्ग निवडा. जर तुम्ही विचार केला की आज पूर्ण 1 तास नाही करता येणार, पण किमान 10 मिनिटे स्ट्रेचिंग तरी करतो, तर तेच लवचिकपणाचे उदाहरण आहे. हीच ती विचारसरणी आहे जी सवय जिवंत ठेवते. खूप कडक नियम असलेल्या सवयी कागदावर छान दिसतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात त्या बहुतेक वेळा तुटतात. कारण आयुष्य कधीही एकसारखे नसते. काही दिवस सर्व काही व्यवस्थित असते, तर काही दिवस सगळे उलटे होते. जर आपण आपल्या सवयीही परिस्थितीनुसार थोड्या लवचिक ठेवल्या, तर आपण जास्त काळ टिकू शकतो. इलास्टिक हॅबिट्सचा मूलभूत सिद्धांत हाच आहे की सवयी लवचिक बनवा, जेणेकरून त्या परिस्थितीनुसार वाढू कमी होऊ शकतील. उदाहरणार्थ, तुम्ही रोज 5 पाने वाचण्याचे लक्ष्य ठेवले असेल, पण एखाद्या दिवशी खूप थकलात, तर फक्त 1 पान वाचा. यामुळे 2 फायदे होतात. पहिला म्हणजे तुमच्या मनाला वाटते की आजही मी माझी सवय पाळली, आणि दुसरा म्हणजे तुमचे सातत्य टिकून राहते. जेव्हा साखळी तुटत नाही, तेव्हा सवय जिवंत राहते. बरेच लोक असा समज करतात की सातत्य म्हणजे दररोज सारखेच काम करणे. पण खरे सातत्य म्हणजे दररोज काही ना काही करणे, ते कितीही छोटे असले तरी. ही विचारसरणी आपल्याला खूप स्वातंत्र्य देते. यामुळे अपराधीपणा कमी होतो आणि प्रेरणा टिकून राहते. उदाहरणार्थ, तुम्ही रोज ध्यान करण्याची सवय लावलीये, पण एखाद्या दिवशी तुमच्याकडे फक्त 2 मिनिटे असतील, तर त्या 2 मिनिटांसाठी तरी शांत बसा. हेच त्या सवयीचे इलास्टिक रूप आहे. हळूहळू तुमचा मेंदू शिकतो की सवय पाळण्याचा अर्थ परफेक्शन नसून दररोज थोडे तरी जोडलेले राहणे आहे. लेखक पुढे सांगतात की एखादी सवय टिकवण्यासाठी 3 स्तरांची पद्धत वापरा: मिनी, प्लस आणि एलिट. मिनी म्हणजे त्या सवयीचे सर्वात छोटे आणि सोपे रूप. उदाहरणार्थ, व्यायामासाठी मिनी स्तर म्हणजे फक्त 2 मिनिटे स्ट्रेचिंग किंवा 10 पुशअप्स. वाचनासाठी मिनी स्तर म्हणजे फक्त 1 पान वाचणे. याचा उद्देश असा आहे की दिवस कितीही व्यस्त किंवा थकवणारा असला तरी तुम्ही सवय पूर्णपणे सोडू नका. यानंतर येतो प्लस स्तर, म्हणजे मध्यम प्रयत्न. हा तो स्तर आहे जो तुम्ही सामान्य दिवसांत सहज करू शकता. उदाहरणार्थ, मिनी स्तर 2 मिनिटे स्ट्रेचिंग असेल, तर प्लस स्तर 20 मिनिटांची चाल किंवा हलका व्यायाम असू शकतो. वाचनासाठी मिनी 1 पान असेल, तर प्लस स्तर 10 पाने असू शकतो. बहुतांश दिवस आपण याच स्तरावर काम करतो आणि हळूहळू सवय मजबूत होत जाते. शेवटी येतो एलिट स्तर, म्हणजे तुमचे सर्वोत्तम रूप. जेव्हा तुमच्याकडे वेळ, ऊर्जा आणि मूड सर्व काही चांगले असते, तेव्हा तुम्ही हा स्तर करू शकता. उदाहरणार्थ, मिनी 2 मिनिटे व्यायाम असेल, तर एलिट स्तर 1 तास जिम वर्कआउट असू शकतो. वाचनासाठी मिनी 1 पान असेल, तर एलिट स्तर पूर्ण 1 अध्याय वाचणे असू शकते. या पद्धतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कधीच अपयशी ठरत नाही, कारण एखाद्या दिवशी एलिट जमले नाही तरी तुम्ही मिनी किंवा प्लस तरी केलेले असते. या पद्धतीमध्ये सवयी 3 स्तरांमध्ये विभागल्या जातात, त्यामुळे कोणत्याही दिवशी सवय तुटत नाही. जर एखाद्या दिवशी पूर्ण काम करता आले नाही, तरी थोडे का होईना पण करता येते. त्यामुळे सगळं नाही तर काहीच नाही ही विचारसरणी तुटते. उदाहरणार्थ, रोज जर्नल लिहायची सवय असेल, तर मिनी म्हणजे 1 ओळ लिहिणे, प्लस म्हणजे 1 परिच्छेद लिहिणे आणि एलिट म्हणजे पूर्ण पान लिहिणे. त्यामुळे कोणताही दिवस रिकामा जात नाही आणि हळूहळू ती सवय आपल्या ओळखीचा भाग बनते. या 3 स्तरांच्या पद्धतीमुळे मेंदूला सतत छोट्या छोट्या यशाची भावना मिळते. मिनी केल्यावर समाधान मिळते, प्लस केल्यावर प्रगतीची भावना येते आणि एलिट केल्यावर अभिमान वाटतो. त्यामुळे व्यक्ती सतत प्रेरित राहते. अगदी थोडी प्रगती म्हणजे 1% दररोज केली तरी वर्षभरात मोठा बदल दिसतो.
या पुस्तकात आणखी एक महत्त्वाची कल्पना सांगितली आहे ती म्हणजे लॅटरल फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. म्हणजे सवय पूर्ण करण्यासाठी एकाच मार्गावर अवलंबून न राहता अनेक मार्ग ठेवणे. उदाहरणार्थ व्यायाम म्हणजे फक्त जिमला जाणे नाही, चालणे, योगा, सायकलिंग किंवा घरच्या घरी स्ट्रेचिंग करणे ही व्यायामच आहे. जर एक मार्ग शक्य नसेल तर दुसरा मार्ग वापरून आपण सवय कायम ठेवू शकतो. यामुळे सवयींवर ताण येत नाही आणि त्या टिकाऊ बनतात. जीवनात परिस्थिती नेहमी आपल्या प्लॅनप्रमाणे नसते, पण जर सवयी लवचिक असतील तर कोणत्याही परिस्थितीत आपण काही ना काही प्रगती करू शकतो. त्यामुळे सवयी ओझे वाटत नाहीत, उलट त्या आनंद देणाऱ्या आणि आयुष्य सुधारून टाकणाऱ्या बनतात. लॅटरल फ्लेक्झिबिलिटी म्हणजे सवयींमध्ये लवचिकता ठेवणे. यामुळे आपल्यात आत्मविश्वास वाढतो, कारण कोणत्याही परिस्थितीत आपण काही ना काही करू शकतो असे वाटते. कठोर नियम असतील तर सवयी लवकर तुटतात, पण लवचिक पद्धत टिकून राहते. जसे झाडाची फांदी खूप कडक असेल तर वादळात तुटते, पण ती थोडी वाकू शकत असेल तर वाचते. तसंच सवयींमध्येही एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता अनेक मार्ग ठेवले तर सवय टिकते. उदाहरणार्थ ध्यान करायचे असेल तर फक्त शांत खोलीतच नाही, तर प्रवासात किंवा थोडा वेळ डोळे बंद करूनही करता येते. यामुळे सवय तुटत नाही. या पुस्तकात आणखी एक महत्त्वाचा विचार आहे. दररोज काही ना काही करा. शो अप एव्हरी डे. म्हणजे रोज परफेक्ट काम करणे आवश्यक नाही, पण थोडं का होईना काम करा. उदाहरणार्थ रोज 30 मिनिटे व्यायाम करायचा प्लॅन असेल आणि एखाद्या दिवशी वेळ नसेल तर फक्त 5 मिनिटे स्ट्रेचिंग करा. हे छोटे प्रयत्न सातत्य टिकवून ठेवतात आणि हळूहळू मोठी सवय बनते. रोज थोडं करत राहिल्याने मनात विश्वास निर्माण होतो की मी हार मानत नाही. याशिवाय प्रगती वेचण्यासाठी ती दिसेल आणि मोजता येईल अशी ठेवणेही महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपल्या प्रगतीचा रेकॉर्ड ठेवतो, उदाहरणार्थ कॅलेंडरवर मार्क करणे, नोटबुकमध्ये लिहिणे, तेव्हा आपल्याला वाटते की आपण खरोखर पुढे जात आहोत. त्यामुळे प्रेरणा टिकून राहते आणि सवय सोडण्याची शक्यता कमी होते. जेव्हा आपल्याला आपल्या प्रयत्नांचा परिणाम दिसत नाही, तेव्हा मन बहाणे शोधू लागते आणि हळूहळू सवय तुटते. म्हणून स्टीफन गाईस सांगतात की आपली प्रगती दिसेल आणि मोजता येईल अशी व्हिज्युअल आणि क्वांटिटेटिव्ह ठेवावी. उदाहरणार्थ रोज व्यायाम केल्यानंतर कॅलेंडरवर टिक मार्क लावणे किंवा डायरीमध्ये किती मिनिटे व्यायाम केला ते लिहिणे. जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा ही छोटी चिन्ह आपल्याला दाखवतात की आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे मेंदूला समाधान मिळते आणि पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा मिळते. तसेच आपली प्रगती आकड्यांमध्ये मोजल्यास आपल्याला खरे बदल दिसतात. जसे आधी आपण 5 पुशअप्स करत होतो आणि आता 20 करत आहोत, तर ती स्पष्ट प्रगती आहे. यामुळे आत्मविश्वास वाढतो. प्रगती ट्रॅक केल्याने आपल्याला आपले पॅटर्नही समजतात. उदाहरणार्थ कोणत्या दिवशी आपण जास्त वेळा सवय चुकवतो, त्यामुळे आपण त्यासाठी आधीच उपाय करू शकतो. सतत टिकमार्क लावल्याने डोंट ब्रेक द चेन म्हणजे सातत्याची साखळी न तुटू देण्याची मानसिक प्रेरणा तयार होते. यामुळे अगदी आळशी दिवसातही आपण काहीतरी करण्यासाठी तयार होतो आणि सवय टिकून राहते.